जय शिवराय मित्रांनो. तर आता जो काय तुम्ही व्हिडिओ बघितला त्याला क्रिएट करणे एकदम सोपं आहे. तर आपण पूर्ण एडिटिंग व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲपवरती केलेला आहे. तर हा ॲप तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या आणि ॲप डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनला आपण मटेरियलच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अशा प्रकारे इथं जे काय आपली लिंक येतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं बीट मार्क आणि शेक इफेक्ट असे दोन प्रोजेक्ट आपल्याला ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲप ओपन करून प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे आणि बीट मार्क सिम्पली इथं ओपन करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आणि सॉन्गची लेअर बघायला मिळेल. अशा प्रकारे इथं आल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपला जो काय ग्रुप नंबर 1 आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे एडिट ग्रुप नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण इथे ॲनिव्हर्सरी डेमोचे व्हिडिओ घेतलेले आहेत. तुम्ही तुमचे कोणतेही फोटो ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता याची लेंथ आपल्याला पुढं जाऊन शेवटपर्यंत आपल्याला एंडिंगपर्यंत येऊन अशा प्रकारे इथे एक्सटेंड करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला लेअर समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ही 2 नंबरला इथे लेअर घेऊन यायचं आहे. पुन्हा लेअरला क्लिक करून ही जी काही आपली बॅकग्राऊंडची व्हाईट कलरची लेअर आहे त्याच्याबरोबर आपल्याला समोर येतं अशा प्रकारे ही लेअर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा यातून बॅक यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ग्रुप नंबर 2ला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ग्रुप 1चे ॲडजस्टमेंट इथं बरोबर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ग्रुप 2वरती यायचं आहे. पुन्हा याला एडिट ग्रुप करायचं आहे. अशा प्रकारे येऊन आपल्याला पुन्हा एकदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि पुढचं इमेज ॲड करून याची लेंथ आपल्याला इथे पुढपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा ही लेअर 2 नंबरला घेऊन आल्यानंतर आपल्याला परत इथं अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. पुन्हा यातून बॅक यायचं आहे. असं आपल्याला आपले जे काही सगळे ग्रुप्स आहेत ते इथे ग्रुप ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण इथं ग्रुप ॲडजस्ट करून घेऊया. इथं आपल्याला टोटल 4 ग्रुप बघायला मिळतील. आपण 4 ग्रुपला इथं ॲडजस्ट केलेला आहे. आता ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली पुन्हा यातून बॅक यायचं आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की सगळ्या ग्रुपची इथं लेंथ कमी जास्त झालेलं आहे. आता आपल्याला 3.05 सेकंडच्या बीटला येऊन ज्यांची लेंथ कमी आहे त्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे इथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. सर्वांची लेंथ आपल्याला 3.05 सेकंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा एक इंटरफेस इथं फोटोचा मिळून जाईल. आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, 3.05 सेकंडला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक इमेज ॲड करून 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इमेज फुल स्क्रीन होऊन जाईल. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ इथे कट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून इथे त्याची पुढच्या जो काय आपला एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं कट करून बरोबर इथे आपल्याला इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आपण सगळ्या बीटला इथे इमेज ॲड करून घेऊया. फक्त मित्रांनो इमेज ॲड करताना आपल्याला इथे इमेज फुल स्क्रीन करायचं आहे आणि जो काय याचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथे पुढच्या बीटला जायचा आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट राहिलेला असेल तो सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. इथं आपण प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून घेऊया. या इमेजची आपली जी काही लेंथ आहे एकदम छोटीशी असणार आहे, त्यामुळे आपल्याला इथं बरोबर सगळे इमेजेस इथे ॲडजस्ट केले पाहिजेत. तर इथं आपण सगळे इमेजेस ॲड करून त्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथं कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सर्व इमेजेस ॲडजस्ट करून घ्या. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा तुम्ही बॅक येऊन आपला जो काय दुसरा शेक इफेक्टचा प्रिसेट आहे तो सिम्पली इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 2 ग्रुप आणि 3 इमेजच्या लेअर बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिली जी काय आपली इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला काय करायचं आहे, बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर आत्ता जे काय आपण 3.05 सेकंडच्या पुढं जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या पहिल्या इमेजला आपल्याला क्लिक करून पुन्हा इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेज जाऊन सिम्पली आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. असं जेवढ्या आत्ता इमेजेस आपण ॲड केलेल्या आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. इथून पुढं जेवढ्या आपण इमेजेस ॲड केलेल्या आहेत त्या प्रत्येक इमेजला आपण हा इफेक्ट सिम्पली इथं पेस्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण टाईल्स आणि फेड इन अँड फेड आउट असे हे आपले 2 इफेक्ट इथे पेस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला 5.19 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याचीही लेंथ आपल्याला जो काय आपला पुढचा बीट असेल तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीटला येऊन पुढचा इमेज ॲड करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि लेंथ जर एक्स्ट्रा असेल तर कमी करून घ्यायचं आहे किंवा जर लेंथ कमी असेल तर त्या बीटपर्यंत आपल्याला लेंथ इथे वाढवून घ्यायचं आहे. तर आपण इमेजची ॲडजस्टमेंट करून घेऊया आणि मगाशी ॲड केल्या असे प्रत्येक आपल्याला इथं बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे. असं आपण सगळ्या बीटला एक इमेज ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक बीटला जेवढे आपले बीट्स आपण दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटला इथं आपण इमेज ॲडजस्ट केलेला आहे. आता पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आता आपली जी काही 2 नंबरची इमेज लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला येऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन बीट मार्कवरती आल्यानंतर
जे काय आपण पुढं आत्ता म्हणजे 5.19 सेकंडला जे काय इमेज ॲड केलेला आहे त्या इमेजला सिम्पली आपल्याला आता कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या इमेजलाही सिम्पली आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आत्ता आपण या इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे, त्यानंतर आपल्याला एक इमेजचा गॅप देऊन त्याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तसंच आपल्याला पुढंही एक इमेज सोडून पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. असं आपल्याला इथे एकडे एक बीटला इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून आपली जी काही 3 नंबरची इमेज लेअर आहे त्याला येऊन सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बीट मार्कवरती आल्यानंतर आता जिथं आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्या सिम्पली आपल्याला लेअरच्या पुढं म्हणजे आपल्याला 9.24 सेकंडच्या बीटला येऊन या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा एक गॅप देऊन पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला सिम्पली गॅप देऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला जे काय पहिले आपल्या 2 ग्रुपच्या लेअर आहेत त्या समोर इथं लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे लेअरच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि कॉपी 2 लेअर्स इथं करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बॅक येऊन बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर सुरुवातीलाच येऊन आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं आहे. ही आपली सगळ्यात वरची जे आपले लोगोची लेअर असणार आहे त्याला तुम्ही एडिट ग्रुपला क्लिक करून अशा प्रकारे इथं लोगो तुमचं तुम्ही ॲड करू शकता किंवा हा लोगो डिलीटही करू शकता. आणि जी काय आपली दुसरी लेअर आहे ते आपल्याला बघायला मिळेल की त्याला एडिट ग्रुप केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की हॅपी ॲनिव्हर्सरीची अशा प्रकारे ही लेअर आहे. तर तुम्हाला जे काही हे PNG आहे ते आपल्या व्हॉट्सअप किंवा आपल्या जे काही मटेरियलची लिंक आहे तिथं आपल्याला मिळून जाईल. अशा प्रकारे आपण इथं व्हिडिओ आजचा क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी आपण बरोबर केल्या की नाही चेक करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला इमेजची जर ॲडजस्टमेंट चुकी झाली असेल तर तीही आपल्याला इथं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अलाइट मोशन, कॅपकट आणि VPN हे सर्वांचं प्रो व्हर्जन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि कॅपकट प्रो आणि अलाइट मोशनसारखे फ्री ॲप यूज करा. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तसं जे काय आपलं मटेरियल आहे याची लिंक डिस्क्रिप्शनात दिलेलं आहे आणि सर्व मटेरियल फ्री आहे मित्रांनो. याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळं सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो आत्ता आपला व्हिडिओ ते एक्सपोर्ट करायचा आहे. इथं आपल्याला बघायला मिळेल की वरती एक ॲरोचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे हा जो काय आपला व्हिडिओ आहे तो एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.